गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण भूगोलाचा दुसरा पाठ पाहणार आहोत आणि आपल्या दुसऱ्या पाठाचं नाव आहे सूर्य, चंद्र व पृथ्वी. सूर्य, चंद्र व पृथ्वी याची प्राथमिक माहिती तुम्हाला असेल. मागच्या इयत्तांमध्ये तुम्ही शिकलेला असाल की सूर्य हा एक तारा आहे आपल्या पृथ्वीचा किंवा आपल्या सूर्यमालेचा. या सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह, काही उपग्रह, काही लघुग्रह, काही बटुग्रह यांची माहिती तुम्ही अभ्यासली असेल. नंतर पृथ्वीविषयी माहिती तुम्ही अभ्यासली असेल. पृथ्वीच्या गत्या पाहिल्या असतील, जसं परिवलन गती. परिवलन गती म्हणजे अक्षीय गती, परिभ्रमण गती म्हणजे कक्षीय गती. नंतर चंद्राविषयी पण थोडक्यात माहिती पाहिलं असेल की चंद्र हा आपला पृथ्वीचा उपग्रह आहे, त्यालाही काही गत्या असतात. त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे की चंद्राला कोणकोणत्या गत्या असतात. जसं पृथ्वीला गत्या आहेत, परिवलन गती, परिभ्रमण गती, तसंच चंद्राला पण आहेत का, त्या गत्यांचा अभ्यास. नंतर पौर्णिमा, अमावस्या आपण पाहतो की दर 15 दिवसाला पौर्णिमा होते किंवा दर 15 दिवसाला अमावस्या होते, त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर ग्रहण कसे लागतात, सूर्यग्रहण कसे होतात किंवा चंद्रग्रहण कसे होतात, आणि आपल्या काही समजुती आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला पाहायचा आहे. म्हणून आपल्या पाठाचं नाव आहे सूर्य, चंद्र व पृथ्वी. आपल्या या पाठाचा पहिला मुद्दा आहे चंद्राच्या गती. आता चंद्राच्या गतीमध्ये जसं पृथ्वीला गती होती तसं चंद्राला पण गती आहे. आपण पहिली गती पाहू, अक्षीय गती. अक्षीय गतीचं दुसरं नाव आहे परिवलन गती. आता अक्षीय गती म्हणजे काय आणि परिवलन गती म्हणजे काय आपण पाहू. अक्षीय गती म्हणजेच चंद्र स्वतःभोवती फिरणे. चंद्र स्वतःभोवती फिरणे याला चंद्राची अक्षीय गती असे म्हणतात किंवा चंद्राची परिवलन गती असे म्हणतात. जसं आपण पृथ्वीचं पाहिलं होतं की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते, त्याला आपण पृथ्वीची परिवलन गती किंवा अक्षीय गती म्हणायचो. अगदी त्याचप्रमाणे चंद्र सुद्धा हा स्वतःभोवती फिरतो, त्या गतीला चंद्राची अक्षीय गती किंवा चंद्राची परिवलन गती असे म्हणतात. दुसरी गती कक्षीय गती. आता कक्षीय गतीचं दुसरं नाव आहे परिभ्रमण गती. कक्षीय गतीचं दुसरं नाव आहे परिभ्रमण गती. आता परिभ्रमण गती म्हणजेच काय, ज्याप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरायची, कारण पृथ्वी ही सूर्याचा एक ग्रह आहे. सूर्य हा तारा आहे आणि सूर्याचा हा एक ग्रह आहे. अगदी त्याचप्रमाणे चंद्र सुद्धा हा पृथ्वीचा उपग्रह आहे. म्हणजे जसं पृथ्वी ही सूर्याभोवती फिरायची, अगदी त्याचप्रमाणे चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती फिरतो, कारण तो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. ग्रह, उपग्रह किंवा तारे वगैरे याची व्याख्या तुम्ही 5वीला पाहिली, सोपे आहेत त्याची व्याख्या. तर कक्षीय गती म्हणजे काय की चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरणे. चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरणे या गतीला चंद्राची कक्षीय गती किंवा चंद्राची परिभ्रमण गती असे म्हणतात. चंद्राची कक्षीय गती किंवा चंद्राची परिभ्रमण गती. परत एकदा, चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरणे या गतीला चंद्राची कक्षीय गती किंवा परिभ्रमण गती असे म्हणतात. आता थोडंसं आठवा की पृथ्वीच्या परिवलनाला किती तास लागायचे, 24 तास, किंवा पृथ्वीच्या परिभ्रमण गतीला किती तास लागायचे, 365 दिवस. हे आपण पृथ्वीचं पाहिलं होतं, परिवलन गती आणि परिभ्रमण गती. मग अगदी त्याचप्रमाणे चंद्राच्या परिवलनाच्या गतीला सुद्धा काही वेळ लागत असेल आणि परिभ्रमणाच्या गतीला सुद्धा काही वेळ लागत असेल. तर चंद्राच्या परिवलनाला 27.3 दिवस परिवलनाला, आणि परिभ्रमणाला सुद्धा तेवढाच टाइम लागतो, 27.3 दिवस. याचा अर्थ असा की चंद्राच्या परिवलन म्हणजे अक्षीय गती आणि चंद्राची कक्षीय म्हणजे परिभ्रमण गती याला लागणारा कालावधी सारखाच असतो. चंद्राच्या परिवलन गतीला आणि परिभ्रमण गतीला जो काळ लागतो, किती कालावधी लागतो त्याला, तर त्याला लागतो 27.3 दिवस. 27.3 म्हणजे काय, 27 दिवस 3 तास एवढा जो काळ लागतो, हा काळ
चंद्राच्या परिवलनाला पण तेवढाच लागतो आणि परिभ्रमणाला पण तेवढाच लागतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की पृथ्वीवरून, समजा ही पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे, पृथ्वीवरून त्याला लागणारा परिवलन आणि परिभ्रमणाचा काळ सारखाच असल्यामुळे चंद्राची फक्त आपल्याला एकच बाजू दिसते. चंद्राची आपल्याला फक्त एकच बाजू दिसते. साधारणतः पृथ्वीवरून चंद्राचा 59% भाग आपल्याला दिसतो. आपण बाकीचा भाग पाहिलाच नाही. पृथ्वीवरून चंद्राचा भाग आपण केवढा पाहिलेला आहे? 59%च पाहिलेला आहे, बाकीचा भाग पाहिलाच नाही. याचं कारण का? कारण परिवलन आणि परिभ्रमण गती ही त्याची सारखी आहे. याच्यामध्ये जर बदल राहिला असता तर साधारणतः आपल्याला चंद्राचा पूर्णच भाग दिसून गेला असता, पण तो पूर्ण दिसत नाही. तो फक्त 59%, फक्त एकच बाजू चंद्राची आपल्याला पृथ्वीवरून दिसते. कारण परिभ्रमण आणि परिवलनाचा जो कालावधी आहे त्याचा तो सारखा आहे. साधारणतः 27.3 दिवस एवढा कालावधी चंद्राच्या परिवलनाला आणि परिभ्रमणाला लागतो. आता पुढचा मुद्दा एक लक्षात घ्या. आपल्याला असा प्रश्न पडत असेल की चंद्र हा पृथ्वीभोवती तर फिरतो, पण सूर्याभोवती फिरतो का? चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो का? तर इथे दाखवतो मी. हा आहे सूर्य, ती आहे आपली पृथ्वी आणि त्याचा उपग्रह आहे चंद्र. मग आपल्याला असा प्रश्न पडत असेल की चंद्र हा पृथ्वीभोवती तो प्रदक्षिणा घालतो, मग सूर्याभोवती घालतो का? तर याचं उत्तर आहे घालतो, पण प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष. म्हणजे याचा अर्थ काय? आता नेमकं काय की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते आपल्या आसाभोवती, त्याला परिवलन. चंद्र पण त्याच्या आसाभोवती फिरतो, त्याला पण परिवलन. पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. मग जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्याला परिभ्रमण म्हणतो, तेव्हा तो पृथ्वीभोवती फिरता फिरता अप्रत्यक्षरित्या सूर्याभोवती फिरत असतो. म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, ही त्याची परिभ्रमण गती आहे, पण पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असल्यामुळे चंद्र सुद्धा हा सूर्याभोवती अप्रत्यक्षरित्या फिरतो. म्हणजे सूर्याच्या भोवती चंद्र सुद्धा फिरत असतो, पण तो प्रत्यक्षरित्या नाही, तो स्वतः नाही फिरत, तर तो पृथ्वी सोबत फिरतो. म्हणून त्याला अप्रत्यक्षरित्या त्याची सूर्याभोवती गती असते असं आपल्याला सांगता येते. तर अशा प्रकारे चंद्राच्या आपण दोन गत्या पाहिल्या. परिवलन गती म्हणजेच काय? स्वतःभोवती फिरणे. परिभ्रमण गती म्हणजेच काय? पृथ्वीभोवती फिरणे. आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवती सुद्धा फिरतो, तो अप्रत्यक्षरित्या फिरतो. आता पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं अंतर आणि मग ते कमी जास्त कसं होतं ते आपण पाहू. आता पृथ्वी व चंद्र यांच्यामधलं अंतर पाहू आपण. ही आहे पृथ्वी आणि तिचा उपग्रह म्हणजे आपला उपग्रह आहे चंद्र. पृथ्वी व चंद्र यांच्यामधलं सरासरी अंतर आहे 3,84,403 किमी अंतर आहे. पृथ्वी व चंद्र यांचं सरासरी अंतर आहे 3,84,403 किलोमीटर. 3,84,403 किलोमीटर एवढं अंतर पृथ्वी व चंद्र यांच्यामधलं आहे. आपण पाहिलं की चंद्र हा स्वतःभोवती फिरतो, त्याला अक्षीय गती किंवा परिवलन गती म्हणतात, किंवा स्वतःभोवती फिरता फिरता तो पृथ्वीभोवती फिरतो, त्याला कक्षीय गती किंवा परिभ्रमण गती असे म्हणतात. मग ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती, आपण मागे पाहिलं आहे की सूर्याभोवती पृथ्वी फिरते, ती लंबवर्तुळाकार या दिशेने फिरते, अगदी त्याचप्रमाणे चंद्र सुद्धा पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार या दिशेने फिरत असतो. लंबवर्तुळाकार. आता त्याची फिरण्याची गती आहे लंबवर्तुळाकार, दिशा आहे लंबवर्तुळाकार. मग लंबवर्तुळाकार फिरत असताना तो कधी कधी पृथ्वीच्या जवळ असतो आणि कधी कधी पृथ्वीचा लांब असतो. मग पृथ्वीचा जेव्हा तो जवळ असतो तेव्हा त्याला एक स्थिती निर्माण होते, त्याला आपण उपभू स्थिती म्हणतो. आणि तो पृथ्वीचा लांब असतो तेव्हा एक स्थिती निर्माण होते, तेव्हा त्याला अपभू स्थिती असे म्हणत असतात. आता आपल्याला पाहायचं आहे की अपभू स्थिती म्हणजे काय आणि उपभू स्थिती म्हणजे काय.
आता ही पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे. हा चंद्र आणि चंद्राची जी पृथ्वीभोवती फिरण्याची दिशा आहे ती लंबवर्तुळाकार या दिशेने आहे. लंबवर्तुळाकार या दिशेने. मग या आकृतीमध्ये पाहू शकतात. तसं त्या आकृतीचा आपण एक स्पेशल व्हिडिओ करू आणि त्याला मी तुम्हाला दाखवेल, जॉईन करेल त्याला, की व्यवस्थित पाहायचं त्यावेळेस पण. तर ही पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, कारण हा उपग्रह आहे पृथ्वीचा. मग तो कोणत्या दिशेने फिरतो, कोणत्या कक्षेत फिरतो, तर लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो. तर लंबवर्तुळाकार फिरत असताना तो कधी कधी पृथ्वीचा लांब असतो, इथे अंतर जास्त दाखवलेलं आहे, आणि कधी कधी तो पृथ्वीच्या जवळ असतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, जेव्हा चंद्र पृथ्वीचा जास्तीत जास्त जवळ असतो, तेव्हा जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला उपभू स्थिती असे म्हणतात. उपभू, जवळ असणे, उपभू. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा त्या स्थितीला उपभू स्थिती असे म्हणतात. आणि जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब असतो, जेव्हा जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब असतो तेव्हा त्या स्थितीला अपभू स्थिती असे म्हणतात. अपभू. इथे लांब दाखवलेलं आहे म्हणजे अपभू स्थिती आहे, इथे जवळ दाखवलेलं आहे म्हणजे उपभू स्थिती आहे. तुम्हाला सांगितलंय की पृथ्वी व चंद्राचं सरासरी अंतर किती, 3,84,403 किलोमीटर. परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीच्या उपभू स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याचं अंतर हे कमी असतं, ते असतं 3,56,000 किमी. किती असतं, 3,56,000. आणि अपभू स्थितीच्या वेळेस चंद्र हा लांब असतो तेव्हा त्याचं अंतर असतं 4,07,000 किमी. 4,07,000 किलोमीटर एवढं अंतर अपभू स्थितीच्या वेळेस असतं आणि 3,56,000 एवढं अंतर उपभू स्थितीच्या वेळेस असतं. म्हणजे कमी असेल तेव्हा 3,56,000, जास्त असेल तेव्हा 4,07,000. मग ही स्थिती आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये पण दाखवलेली आहे, ते पण पाहायचंय. नंतर आपल्याला पाहायचंय चंद्राच्या कला. चंद्राच्या कलेत तुम्ही पाहिलेले आहेत 7वीला, परंतु याच्यामध्ये आपल्याला पौर्णिमा म्हणजे काय, अमावस्या म्हणजे काय, त्यावेळेस त्यांच्यामध्ये किती डिग्रीचा कोण असतो ते पण आपल्याला आकृत्यांमध्ये पाहायचं आहे. यानंतरचा जो व्हिडिओ असेल याला जॉईन केलेला, तर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित त्या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आणि समजून घ्यायचं की किती डिग्रीचा कोण झाला, काय नाही झाला. पण एक तोंडी मी तुम्हाला सांगून देतो की पौर्णिमा म्हणजे काय, अमावस्या म्हणजे काय, चंद्रकला म्हणजे काय, आणि मग ते आकृतीमध्ये एक्सप्लेन करून दाखवतो. तर पहिला आहे चंद्रकला. तो पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा प्रकाशित भाग दिसतो ना. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा प्रकाशित भाग दिसतो, पण दररोज तेवढाच दिसतो का, तर तो प्रकाशित भाग हा बदलत जातो. म्हणून पृथ्वीवरून चंद्राचा जो प्रकाशित भाग बदलत जातो त्या भागाला चंद्रकला असे म्हणतात. पौर्णिमेच्या वेळेस तो चंद्र पूर्ण दिसतो, अमावस्येच्या वेळेस दिसतच नाही, किंवा कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष यावेळेस सुद्धा तो अर्धा दिसतो. मग ते शुक्ल पक्ष म्हणजे काय, कृष्ण पक्ष म्हणजेच काय, ते पण थोडक्यात सांगतो. नंतर ते आकृतीवरून तुम्हाला विश्लेषण करून दाखवतो. पहिला आहे पौर्णिमा. पौर्णिमेच्या वेळेस कशी स्थिती असते, हा आहे सूर्य, ही आहे पृथ्वी, हा आहे चंद्र. जेव्हा सूर्य म्हणजे पृथ्वीच्या पलीकडे चंद्र असतो, पृथ्वीच्या पलीकडे चंद्र असतो, इथे असेल दिवस, कारण ही समोरची बाजू आहे, इथे असेल रात्र. तेव्हा हा सूर्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला हा चंद्र असेल आणि हा चंद्र इथून आपल्याला पूर्ण प्रकाशित दिसेल. मग जेव्हा चंद्र पृथ्वीवरून पूर्ण प्रकाशित दिसतो तेव्हा त्या स्थितीला पौर्णिमा असे म्हणतात, पूर्ण प्रकाशित. मग आपल्याला असं वाटतं की चंद्र हा प्रकाशित कसा दिसेल, तो तर पृथ्वीच्या पलीकडे आहे आणि चंद्र तर हा स्वयंप्रकाशित पण नाही, मग कसं काय. तर आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या परावर्तित किरणामुळे तो आपल्याला चंद्र दिसत असतो. मग हे परावर्तित किरण, आता पृथ्वीची पेक्षा सूर्य खूप मोठा आहे आणि सूर्याची किरण हे
त्याच्या बाजूने जातात, बाजूने गेल्यानंतर मग त्याचे किरण हे चंद्रावर पडतात आणि चंद्रावर पडलेल्या किरणामुळे तो परावर्तित असल्यामुळे इथून आपल्याला या रात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो चंद्र आहे हा पूर्ण प्रकाशित दिसेल परावर्तित किरणामुळे. तर ही जी स्थिती आहे या स्थितीला म्हणतात पौर्णिमा. परंतु सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र असेल तेव्हा या ठिकाणाहून आपल्याला चंद्र दिसणारच नाही. या ठिकाणाहून आपल्याला चंद्र दिसणारच नाही. तर या स्थितीला अमावस्या असे म्हणतात. तर या स्थितीला अमावस्या असे म्हणतात. नंतर इकडे दोन स्थिती आहेत. आहे शुक्ल पक्ष, याला शुद्ध पक्ष असं पण म्हणतात, आणि आहे कृष्ण पक्ष, याला वैद्य पक्ष असंही म्हणतात. तेव्हा सूर्य हा आपल्याला अर्धा दिसतो, चंद्र हा आपल्याला अर्धा दिसतो. पृथ्वीवरून चंद्र हा आपल्याला अर्धा दिसतो. मग शुक्ल पक्ष म्हणजेच काय आणि कृष्ण पक्ष म्हणजेच काय हे तुम्ही 6वीला पण पाहिले आहे. परत एकदा सांगतो. पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा जो कालावधी असतो, त्या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत. आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालावधी असतो, त्याला कृष्ण पक्ष किंवा वैद्य पक्ष असं सुद्धा म्हणतात. मग हे कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष म्हणजेच काय किंवा वैद्य पक्ष आणि शुद्ध पक्ष म्हणजेच काय हे आपण पाहिलं. पण याच्यामध्ये किती डिग्रीचा कोन होतो किंवा पौर्णिमेच्या वेळेस किती डिग्रीचा कोन आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमध्ये, किंवा अमावस्याच्या वेळेस किती डिग्रीचा कोन आहे ते आकृतीमधून आपल्याला एक्सप्लेन करता येईल. तेव्हा व्यवस्थित ती आकृती समजून घ्यायची. तर आपण आता ती आकृती समजून घेऊया. या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकतात चंद्राची परिभ्रमण कक्षा. आता इथे परिभ्रमण कक्षा दाखवलेली आहे आणि ती लंबवर्तुळाकार, म्हणजे गोल नाही तर लंबवर्तुळाकारामध्ये चंद्र हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. त्याला चंद्राची कक्षीय गती किंवा परिभ्रमण गती असे म्हणतात. म्हणून जेव्हा तो लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतो तेव्हा तो कधी कधी पृथ्वीच्या जवळ येतो आणि लंबवर्तुळाकार फिरत असताना तो पृथ्वीच्या लांब चालला जातो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा त्या स्थितीला उपभू स्थिती असे म्हणतात. जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा चंद्राचं आणि पृथ्वीचं अंतर आहे 3,56,000 किलोमीटर. आपण मागेच पाहिलं की पृथ्वी आणि चंद्राचं सरासरी अंतर आहे 3,84,403 किलोमीटर. परंतु उपभूस्थितीच्या वेळेस चंद्राचं अंतर पृथ्वीपासून आहे 3,56,000 किलोमीटर. आणि जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब असतो तेव्हा त्या स्थितीला अपभूस्थिती असे म्हणतात. आणि अपभूस्थितीच्या वेळेस किलोमीटरमध्ये अंतर दिलेलं आहे 4,07,000 किलोमीटर. तर असं हे अपभूस्थिती म्हणजे काय आणि उपभूस्थिती म्हणजे काय ही आकृती आपल्याला दिसते. नंतर ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला अमावस्या म्हणजेच काय, पौर्णिमा म्हणजेच काय आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष म्हणजेच काय ते दाखवतं. तर अमावस्येची व्याख्या आपण करू शकतो की पृथ्वीवरून जेव्हा चंद्राचा प्रकाशित भाग दिसत नाही तेव्हा त्याला अमावस्या म्हणतात. आणि पृथ्वीवरून चंद्राचा भाग जेव्हा पूर्ण प्रकाशित दिसतो तेव्हा त्याला पौर्णिमा असे म्हणतात. प्रकाशित दिसणे म्हणजे इथे जी रात्र आहे या रात्राच्या वेळेस आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो, परंतु या वेळेस म्हणजे इथून आपल्याला चंद्र हा दिसतच नाही. तर चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. सूर्याच्या परावर्तित किरणामुळे चंद्र हा आपल्याला दिसत असतो. म्हणजेच सूर्याचे किरण चंद्रावर पडतात आणि ते परावर्तित होतात आणि मग ते आपल्याला पृथ्वीवरून ते दिसत असतात. मग कृष्ण पक्ष म्हणजेच काय आणि शुक्ल पक्ष म्हणजेच काय पाहू. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीला शुक्ल पक्ष असे म्हणतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो कालावधी आहे
त्या कालावधीला कृष्ण पक्ष असे म्हणतात. मग शुक्ल पक्षाच्या वेळेस चंद्राच्या ज्या कला आहेत, म्हणजे चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे, शुक्ल पक्षाच्या वेळेस चंद्राचा प्रकाशित भाग हा हळूहळू वाढताना दिसतो आणि पौर्णिमेला तो पूर्ण दिसतो. आणि कृष्ण पक्षाच्या वेळेस म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी, तेव्हा चंद्राचा प्रकाशित भाग हा कमी कमी होताना दिसतो आणि अमावस्याला तो दिसतच नाही. म्हणजे कृष्ण पक्षाच्या वेळेस चंद्राचा भाग कमी कमी होतो आणि शुक्ल पक्षाच्या वेळेस चंद्राचा प्रकाशित भाग हा वाढत जातो. तर कृष्ण पक्ष म्हणजेच काय आणि शुक्ल पक्ष म्हणजेच काय या ठिकाणी दाखवलेलं आहे. परत एकदा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा कालावधी म्हणजे शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी म्हणजेच कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाच्या वेळेस चंद्राच्या कला या वाढतात आणि कृष्ण पक्षाच्या वेळेस, कृष्ण हा आता आपण ओळखण्याची एक सोपी आयडिया आहे. कृष्ण हा आपला भगवान कृष्ण हे सावळ्या रंगाचे आहेत, काळ्या रंगाचे आहेत. म्हणून इथे काळोखात जाताना म्हणजे कृष्ण पक्ष आणि उजाड्यात येताना म्हणजे शुक्ल पक्ष असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. तर कृष्ण पक्ष म्हणजे काय आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय हे आकृतीवरून आपल्याला कळत असते. पुढची आकृती आपल्याला या ठिकाणी दाखवते की पौर्णिमेच्या वेळेस स्थिती कशी असते आणि अमावस्याच्या वेळेस स्थिती कशी असते आणि त्याच्यामध्ये किती डिग्रीचा कोन असतो. इथे पाहू शकतात, सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र असेल, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र असेल तेव्हा पृथ्वीच्या रात्रीच्या ठिकाणाहून आपल्याला चंद्र हा दिसतच नाही, काळोख असतो. म्हणून त्या ठिकाणी अमावस्या ही स्थिती निर्माण होते. परंतु सूर्य व पृथ्वी यांच्या विरोध म्हणजे पृथ्वीच्या मागे जेव्हा चंद्र असतो तेव्हा पौर्णिमेची स्थिती असते. म्हणजे या रात्रीच्या भागामधून आपल्याला चंद्र हा पूर्ण प्रकाशित दिसतो, तेव्हा याला पौर्णिमा असे म्हणतात. इथे पण दाखवलेलं आहे शुद्ध पक्ष आणि वैद्य पक्ष, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, शुद्ध म्हणतात. परत एकदा सांगतो, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालावधी आहे, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत जो कालावधी आहे त्याला कृष्ण पक्ष असे म्हणतो. मग यांच्यामध्ये किती डिग्रीचा फरक असतो ते पाहू. इथे पाहू शकतात, सूर्य पृथ्वी यांच्यामागे चंद्र आहे मध्ये, म्हणजे एक सरळ रेषेमध्ये आहेत. तेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये 0 डिग्रीचा कोन तयार झालेला आहे, 0 अंशाचा कोन तयार झालेला आहे, 0 अंशाचा. म्हणून अमावस्याच्या वेळेस सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल तर 0 अंशाचा कोन असेल. सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्यामध्ये अमावस्याच्या वेळेस किती अंशाचा कोन असेल तर 0 अंशाचा कोन आहे. नंतर पौर्णिमेच्या वेळेस किती अंशाचा कोन, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये त्यावेळेस किती अंशाचा कोन असेल तर इथे कोन दाखवलेला आहे 180. चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये पौर्णिमेच्या वेळेस किती अंशाचा कोन आहे तर 180 अंशाचा किंवा 180 डिग्रीचा कोन आपल्याला सांगता येतो. नंतर वद्य अष्टमीला आणि शुद्ध अष्टमीला किती अंशाचा कोन या ठिकाणी पण दाखवलेला आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये शुद्ध अष्टमी आणि वद्य अष्टमी तुम्ही गणितामध्ये शिकलेला आहे. तर हा जो अँगल तयार झालेला आहे तर हा आहे 90 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 90 डिग्रीचा. म्हणजेच काय की वद्य अष्टमीच्या वेळेस किंवा कृष्ण पक्षाच्या वेळेस त्याच्यामध्ये अंतर असतं 90 डिग्री आणि शुद्ध अष्टमीच्या वेळेस सुद्धा त्याच्यामधलं अंतर असतं 90 डिग्री. पौर्णिमेच्या वेळेस अंतर असतं 180 डिग्री आणि अमावस्येच्या वेळेस अंतर असतं 0 डिग्री. पौर्णिमेच्या वेळेस असतं 180 डिग्री. तर अशा प्रकारे पौर्णिमा म्हणजेच काय, अमावस्या म्हणजेच काय. पौर्णिमा म्हणजेच पूर्ण प्रकाशित भाग दिसणे, अमावस्या म्हणजेच प्रकाशित भाग न दिसणे. कृष्ण पक्ष म्हणजेच काय की पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत म्हणजेच शुक्ल पक्ष म्हणजेच काय हे आपल्याला सांगता येते.
आता आपल्याला पाहायचंय ग्रहणे. ग्रहणे कसे निर्माण होतात. आपण ग्रहण विषय ऐकलंय. काही दिवसांपूर्वी सूर्यग्रहण झालं, पण चंद्रग्रहण पण झालं आता 5 जूनला, परंतु ते भारतामधून नाही दिसलं 5 जुलैला. नंतर सूर्यग्रहण झालं, ते सुद्धा आपण ढगाळ वातावरणामुळे काही नाही पाहू शकलो. मग हे ग्रहणे कसे तयार होतात, ग्रहण कुणाला म्हणतात. तर ग्रहणाचे प्रकार 2 आहेत, एक सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. सूर्यग्रहणाचे उपप्रकार 3 आहेत, जसं कंकणाकृती आहे, खग्रास आहे, खंडग्रास आहे, ते पण पाहायचंय. नंतर चंद्राचे ग्रहण आहेत 2, सूर्याचे ग्रहण आहेत 3, खंडग्रास, कंकणाकृती आणि खग्रास. तसं चंद्राचे 2 आहेत, खग्रास आणि खंडग्रास. त्याला कंकणाकृती नाही, ते पण का नाही ते पण आपल्याला पाहायचं आहे. पण हे ग्रहण कसे तयार होतात. तर आपण पाहिलं की सूर्याचा ग्रह आहे पृथ्वी आणि पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र. या तिघांमध्ये किती डिग्रीचा कोन असतो ते पण पाहिलं की पौर्णिमेमध्ये साधारणतः 0 डिग्रीचा कोन असतो, किंवा पौर्णिमेच्या वेळेस 180 डिग्रीचा कोन असतो आणि अमावस्याच्या वेळेस 0 डिग्रीचा कोन असतो. परंतु ते जेव्हा एका सरळ रेषेत येतात, पौर्णिमेच्या वेळेस आणि अमावस्याच्या वेळेस ते सरळ रेषेत असतात. ही आकृती पण पाहिली आपण. इथे होता सूर्य, इथे होता चंद्र आणि इथे होती आपली पृथ्वी. तेव्हा ते एका सरळ रेषेत आले. आणि अमावस्याच्या वेळेस आणि पौर्णिमेच्या वेळेस सुद्धा ते सरळ रेषेत आले. परंतु एक लक्षात घ्या, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे जरी एका सरळ रेषेत 2 वेळेस येतात, ते 15 दिवसामध्ये, पौर्णिमेच्या वेळेस आणि अमावस्येच्या वेळेस, जरी ते सरळ रेषेत येत असले तरी त्यांच्यामध्ये तंतोतंत 0 डिग्रीचा कोन असतो असं नाही. त्यांच्यामध्ये तंतोतंत 0 डिग्रीचा 0 अंशाचा कोन असतो असं नाही. त्यांच्यामध्ये सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये कायम 5 डिग्री 6 मिनिट 5 डिग्री 6 मिनिटाचा कोन असतो. 5 डिग्री 6 मिनिटाचा कोन त्यांच्यामध्ये असतो. किती? 5 डिग्री 6 मिनिटाचा कोन असतो कायम. परंतु कधी कधी काय होतं की 5 डिग्री 6 मिनिटाचा कोन हा नष्ट होऊन जातो आणि तंतोतंत 0 डिग्रीचा कोन तयार होतो. मग जेव्हा सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्यामध्ये 0 डिग्रीचा कोन किंवा 0 अंशाचा कोन तयार होतो, तेव्हा ग्रहणे त्या ठिकाणी लागत असतात. जेव्हा सूर्य, पृथ्वी व चंद्र किंवा सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्यामध्ये 0 डिग्रीचा किंवा 0 अंशाचा कोन तयार होतो, तेव्हा ग्रहण तयार होतात, ग्रहण लागतात. परंतु प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्याला ग्रहणे लागतात का? प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्याला आपण पाहिलं की अमावस्याच्या वेळेस सुद्धा ते सरळ रेषेमध्ये आहे आणि पौर्णिमेच्या वेळेस पण सरळ अँगलमध्ये, सरळ रेषेमध्ये आहे. मग प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक अमावस्याला ग्रहणे का लागत नाही? तर एक गोष्ट लक्षात घ्या, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र किंवा सूर्य, चंद्र व पृथ्वी याच्यामध्ये कायम 5 डिग्री 6 मिनिटाचा कोन असतो कायम. पण कधी कधी फिरता फिरता तो कोन 5 डिग्री 6 मिनिटाचा नाहीसा होतो आणि 0 डिग्रीचा तयार होऊन जातो कधी कधी. मग कधी कधी जेव्हा 0 अंशाचा कोन तयार होतो तेव्हा ग्रहणे लागत असतात, तेव्हाच ग्रहणे लागतात. जेव्हा 5 डिग्री 6 मिनिटाचा कोन असतो तेव्हा ग्रहणे नसतात. प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्याला 5 डिग्री 6 मिनिटाचा आहे, पण कधी कधी अमावस्याला 5 डिग्रीचा कोन नष्ट होतो आणि 0 डिग्रीचा कोन तयार होतो. कधी कधी पौर्णिमेला 5 डिग्रीचा कोन नष्ट होतो आणि 0 डिग्रीचा कोन तयार होतो, तेव्हा मग ग्रहणे लागतात. मग सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची स्थिती कशी असते आणि त्यांच्यामध्ये 0 डिग्रीचा कोन कसा तयार होतो, आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये स्थिती कशी असते आणि त्याच्यामध्ये कसे कोन तयार होतात किंवा किती डिग्रीचा कोन तयार होतात आणि कोणती ग्रहणे लागतात, ते आपल्याला उद्याच्या तासिकेला पाहायचे आहे. पुढच्या आकृतीमध्ये परत मी एकदा एक्सप्लेन करून दाखवतो, ते समजून घ्या. या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकतात सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्यामध्ये नेहमी किती डिग्रीचा कोन आहे? 5 डिग्रीचा. ते नेहमी समपातळीत आहेत असं नाही, त्याच्यामध्ये 5 डिग्रीचा हा अँगल आहे किंवा कोन आहे नेहमी.
मग अमावस्याच्या वेळेस पण असतो आणि पौर्णिमेच्या वेळेस पण असतो. पण कधी कधी काय होतं की अमावस्याच्या वेळेस आणि पौर्णिमेच्या वेळेस 5 अंशाचा कोन नष्ट होऊन जातो आणि 0 डिग्रीचा कोन तयार होतो, तेव्हा ग्रहणे लागतात. मग चंद्रग्रहणाच्या वेळेस त्यांची स्थिती कशी असते आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस त्यांची स्थिती कशी असते हे आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये बघायचं आहे. पण एक जर विचारलं की सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्यामध्ये किती डिग्रीचा कोन आहे, तर 5 डिग्रीचा. मग ग्रहणे केव्हा लागतात? जेव्हा 0 डिग्रीचा कोन तयार होतो तेव्हाच ग्रहणे लागतात. जेव्हा 0 डिग्रीचा या तिघांमध्ये कोन तयार होतो तेव्हाच ग्रहणे लागतात. नेहमी ग्रहणे किंवा प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्येला ग्रहणे लागत नाही. जेव्हा अमावस्येला 0 डिग्रीचा कोन असेल तेव्हाच ग्रहण लागेल, किंवा जेव्हा पौर्णिमेला 0 डिग्रीचा कोन असेल तेव्हाच ग्रहण लागेल. प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्याला लागत नाही, कारण त्याच्या नेहमी किती डिग्रीचा कोन आहे? 5 डिग्री 6 मिनिटाचा. इथे 5 डिग्रीचा दाखवलेला आहे. पुढच्या तासिकेला ग्रहणे आपण अभ्यासणार आहोत.